नमस्कार बंधू भगिनींनो, सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदराखाली 26वा दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवतो आहे. सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ज्यामध्ये ते म्हणतात, कोणाचा कोणाशी न घडे संबंध, कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आहे शुद्ध बुद्ध जैसे तैसे. आहे शुद्ध बुद्ध जैसे तैसे म्हणजेच कुठलाही संबंध नसताना बऱ्याच वेळेला जो संबंध जोडला जातो त्याला बादरायण संबंध असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे जीवाचा देहाशी व ब्रह्माचा मायेशी वास्तविक संबंध नसता तसं मानना म्हणजेच भ्रम होय. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या संबंधाने एक दृष्टांत मी आपल्या समोर ठेवतो आहे. एक माणूस आपल्या परिवाराला घेऊन निघालेला आहे. बैलगाडी आहे आणि बैलगाडीनं प्रवास करता करता रस्त्यानं जात असताना रस्त्यामध्ये ज्या गावाला त्याला जायचंय त्या गावापर्यंत तो काही पोहोचू शकत नाहीये. अर्ध्या एक तासामध्ये दिवस मावळतीला जाणार आहे आणि रस्त्यामध्येच मुक्काम पडण्याची शक्यता आहे. सोबत स्त्री, बाळ लहान लहान आहेत. आणि मग हा जो गाडी हाकणारा व्यक्ती आहे तो विचार करतो की आता आपण राहायचं तर कुठं राहायचं. कारण कुठंही राहायचं असेल तर कमीत कमी ओळखीचं तर घर असलं पाहिजे. आणि म्हणून तो विचार करतो की आता राहायचं कुठं. आणि या पद्धतीने विचार करत करत तो गाडी हाकत पुढे जातोय. आणि जसाही दिवस मावळायला थोडासाच वेळ शिल्लक आहे, एवढ्या वेळेमध्ये त्याला एक घर दिसतं आणि तो ठरवतो की नाही, या घरामध्ये आपल्याला मुक्काम करायला काही हरकत नाहीये. आणि मग तो त्या घरामध्ये च्या अंगणामध्ये गाडी घेऊन जातो. गाडी तिथं सोडतो आणि घराच्या मालकाला रामराम करतो. त्या घराच्या मालकाचा, घरातल्या लोकांचा त्यांचा रामराम नमस्कार होतो. आणि रात्रभर त्या गाडीतली सगळीच मंडळी त्या घरामध्ये राहतात. गेल्याबरोबर त्यांना पाय धुवायला पाणी दिलं जातं. त्यांची अत्यंत आस्थेनं विचारपूस करून त्यांना पोटभर जेवण घातलं जातं. रात्रभर या गाडीतली सगळी मंडळी त्या घरच्या पाहुणचार स्वीकारतात, तिथंच राहतात. आणि सकाळ झाल्याच्या नंतर पुन्हा आंघोळ्या करतात, जेवण करतात आणि आता निघणार आहेत. त्यावेळेला त्या घराचा मालक जो आहे तो आपल्या पत्नीला म्हणतो, होय ग, कालपासून आपल्याकडे आलेले पाहुणे तुझे कोण पडतात? ती म्हणाली, माझे कोणीच नाहीत. मला असं वाटतं की तुमचेच आहेत. नवरा म्हणतो, नाही, माझ्या जवळचं नाही आहेत हे. पत्नी म्हणते, माझ्या जवळचे कोणी नाही आहेत. मुलं जी काही त्या घरामध्ये त्या सगळ्यांना विचारलं जातं की हे जी आपल्याकडे थांबलेली मंडळी आहे ती कुणाची पाहुणे आहेत. आणि सगळेच जण सांगतात की हे आपले पाहुणे नाही आहेत. आणि मग त्या घरच्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं, हे तर आपले नात्याचे ना गोत्याचे पाहुणे नाही आहेत. आणि मग इतक्या आत्मविश्वासानं रात्रीपासनं सगळा पाहुणचार ते स्वीकारतात आणि अत्यंत रक्ताचं नातं असल्यासारखे रात्रभर ते इथं थांबलेले आहेत. आता देखील आंघोळ्या जेवण करून मस्त आनंदामध्ये हे दिसत आहेत. काय कारण असावं? आणि म्हणून ते पाहुणे निघताना त्या घराचा मालक विचारतो, माफ करा, आपल्याकडे अतिथी देवो भव असं सांगितलं गेलेलं आहे. जे 5 देव सांगितले त्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे की नाही, आचार्य देवो भव, देवो देवो भव, बरोबर आहे की नाही, ऑन अतिथी देवो भव असं मानलं गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही अतिथी, आमचे पाहुणे, आमच्यासाठी ईश्वरा समानच आहात. तुमची सेवा घडली याचा खरोखरच आम्हाला आनंद होतोय. परंतु आमच्या मनामध्ये एक शंका आहे व
वाईट मानून घेऊ नका. केवळ त्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून आपल्याला माझा प्रश्न आहे की आपण जे इथं कालपासून थांबला आहात, आपण कोणत्या दृष्टीनं आमचे पाहुणे लागता. हे ऐकल्याबरोबर तो गाडीचा मालक जो आहे, ज्यानं इथे येऊन राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो जोरजोराने हसायला लागतो आणि तो म्हणतो, असं कसं? काहीतरी आपलं नातं असल्याशिवाय आम्ही इथं कसे राहू? नक्की आपलं नातं आहे म्हणूनच मी इथं राहिलोय. आमचा सगळा परिवार इथं राहिला आहे. त्यावेळेला तो जो घरमालक आहे तो म्हणतो, पत्नीला मी विचारलं, माझ्या मुलाबाळांना विचारलं, कारण काही मुलांची लग्न झालेली आहेत, तिकडं त्यांच्या सासरवाडीकडले कोणी तुम्ही असाल, सुनांच्या कोणीतरी जवळचे असाल, म्हणून सगळ्यांशी चौकशी केली तर सगळेच जण म्हणतात की तुमचा आणि आमचा तसा काही आप्तेष्ट पाहुणे म्हणून कुठलाही संबंध नाही आहे. आणि म्हणून कृपा करून आपण कोणत्या अंगानं आमचे पाहुणे लागता याबद्दल आपण आम्हाला सांगावं. बाकी आम्हाला तुम्ही इथं राहिल्याबद्दल, तुमचा पाहुणचार केल्याबद्दल उलट आनंदच आहे. वाईट किंवा वेगळं मानून घेण्याचं काही कारण नाही आहे. त्यावेळेला तो गाडीवान पुन्हा जोराने हसतो आणि म्हणतो, असं नाही आहे हो, तुमचा आणि आमचा संबंध आहे आणि म्हणून तर आम्ही इथं राहिलोय. पुन्हा तो घरमालक म्हणतो, सांगा ना कोणता संबंध आहे तो? आणि त्यावेळेला गाडीवानक म्हणतो, कसं आहे, आम्ही सकाळी गाडी बांधली, म्हणजे बैलगाडी जुंपली, लेकरं बाळं स्त्रिया घेऊन आम्हाला फलाने इथून एक 15 किलोमीटरवरच्या पुढच्या गावी जायचं होतं. मुक्काम तिथं करायचा होता, परंतु गाडी किती जरी हाकली तरी बैल काही चालले नाहीत आणि आमच्या लक्षात आलं की आपण आता इथून 15 किलोमीटर पुढे अंधारामध्ये या महिलांना, मुलाबाळांना घेऊन अंधारामध्ये काही प्रवास करू शकत नाही आहेत. आणि मग आमच्या मनात विचार आला की आता करायचं काय. आणि म्हणून मी शोधत होतो की आपल्या संबंधातला कोणीतरी माणूस बघावा आणि तिथं थांबावं. आणि तुम्ही आमच्या संबंधातले दिसलात आणि म्हणून आम्ही इथे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. घरमालक म्हणाला की मी तर तुम्हाला म्हणालो की आपले कोणता संबंध आहे. आणि त्यावेळेला गाडीवाल्यानं पुन्हा हसून सांगितलं की तुमचा आणि आमचा बादरायण संबंध आहे. तुमचा आणि आमचा कोणता संबंध आहे? तुमचा आणि आमचा बादरायण संबंध आहे. त्या घरमालकाच्या काही लक्षात आलं नाही. घरमालक म्हणाला, कृपा करून बादरायण संबंध म्हणजे काय जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. त्यावेळेला पुन्हा गाडीवान हसतो आणि म्हणतो, बादरायण संबंध म्हणजे असा आहे की आम्ही तर निघालो होतो आणि मी ठरवलं की आता राहायचं कुठं. तेव्हा जाता जाता हे बाहेर इथं जे दिसतंय ना तुमच्या अंगणामध्ये, हे बोरीचं झाड दिसलं आणि म्हणून मी इथे राहायचा निर्णय घेतला. ते म्हणाले, बोरीच्या झाडाचा आणि तुमच्या इथं राहण्याचा संबंध काय? त्यावेळेला तो गाडीवान म्हणाला, त्याचं काय? म्हणाले, आमच्या गाडीचे चाकं जे आहेत ते बोरीच्या लाकडाचे आहेत, बोरीच्या झाडाचे आहेत आणि तुमच्या घराच्या समोरही बोरीचं झाड आहे. त्यामुळं आमच्या गाडीचे चाकं बोरीचे, तुमच्या घराच्या समोर झाड बोरीचं, त्यामुळं दोन्हीही ठिकाणी बोरचं झाड आल्यामुळं आपल्या दोघांचा संबंध येतो आणि हा बोरीच्या संबंध आलेला जो संबंध आहे त्यालाच बादरायण संबंध असं म्हणतात आणि म्हणून आम्ही इथं राहायला आलो. हे ऐकल्याच्या नंतर तो जो घरमालक आहे तो हसायला लागतो आणि याच ठिकाणी हा दृष्टांत संपतो. ज्याप्रमाणे कुठलाही संबंध नसताना असा हा बादरायण संबंध जोडला जातो, तसं तुकाराम महाराज या ओळींच्या मधनं म्हणतात, कोणाचा कोणाशी न घडे संबंध, कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आहे शुद्ध बुद्ध जैसे तैसे. किंवा सिद्धांतांच्या संबंधाने मी बघितलं, आपल्याशी बोललो की जीवाचा देहाशी व ब्रह्माचा मायेशी वास्तविक संबंध नसताना आपण तसा संबंध मानतो. असा संबंध मानणं म्हणजेच बादरायण संबंध आहे. हा सिद्धांत व्यक्त करण्यासाठीच आपण हा दृष्टांत
आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवला. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर त्याविषयीचं मत व्यक्त करावं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं, एवढीच पुनश्च एकदा अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढचा व्हिडिओ दृष्टांताच्या संबंधानं काही दिवसामध्येच आपल्या श्रवणासाठी पाठवण्याचं आश्वासन देऊन आज मी इथेच थांबतो. नमस्कार.